तर हा कव्हर ड्रॉ करायचा, हा रिव्हॉल्व कमांडमध्ये करू. त्यामध्ये जेवढा आपल्याला क्रॉस सेक्शन दिसतोय वरचा, या ऍक्सिसच्या लॉंग रिव्हॉल्व करायचं. या ऍक्सिसच्या लॉंग रिव्हॉल्व करून घेऊ. क्रॉस सेक्शन जेवढा आहे तेवढा ड्रॉ. कंट्रोल एन पी एंटर हिंट. उभा आहे तर फ्रंट प्लेन घेऊ. तुम्हाला इथे साईड बाय साईड पण होतो. सगळ्यात पहिली सेंटर लाईन ड्रॉ करू. त्यानंतर मग प्रोफाईल कमांड घेतली. ही वर्टिकल लाईन, हॉरिझॉन्टल लाईन, वर्टिकल लाईन, हॉरिझॉन्टल एवढंच ड्रॉ करून घेऊ. तिथे एक डायमेन्शन द्यायची. त्यानंतर मग पुढे जायचं. या पॉईंट आणि या लाईन मध्ये डायमेन्शन आहे 76/2. त्याच्यानंतर मग हे डिस्टन्स दिलेलं आहे 2चं आणि हे दिलं आहे 14. 2 इंटर 14 इंटर. त्यानंतर मग हे 144 ची रेडियस आहे या पॉईंट पासून इथपर्यंत. या लाईन पासून या लाईन पर्यंत 144. ह्या लाईनचं साइड व्ह्यू मध्ये बघू. हे 328 चा डायमेन्शन, म्हणजे वरचा एक्स्ट्रीम पॉईंट हाच आहे. या लाईन पासून या लाईन पर्यंत हाफ ड्रॉ करायचा आहे 328/6. आता इथून वर्टिकल लाईन ड्रॉ करू हॉरिझॉन्टल लाईन. वर्टिकल हॉरिझॉन्टल वर्टिकल हॉरिझॉन्टल. तुम्ही एक एक लाईन ड्रॉ करा वाटत कन्फ्युजन होत असेल. आता हे डिस्टन्स किती आहे 70चं डिस्टन्स. या लाईन पासून या लाईन पर्यंत 70 इंटर. त्याच्यानंतर मग ते 5चं डिस्टन्स दिलेलं आहे. इंटर. तर हा जो होल आहे हा सगळ्यात छोटा होल आहे. डायमेन्शन किती आहे या लाईन पासून या लाईन पर्यंत 33 इंटर. राहिलं फक्त हा पोर्शन. हा जो आहे 316 इकडे कॅरी ओव्हर झालेला या पोर्शन. हा वाला इकडून तिथे दिलेला आहे 164. इथून इथपर्यंत 164/. तर असा पोर्शन तिथं ड्रॉ करायचा. एक्झिट केलं, शाफ्ट वापरायचं आहे. शाफ्ट म्हणजे रिव्हॉल्व करा. ऍक्सिस ऑटोमॅटिक येते. आता हा वाला पोर्शन दोघांचा डिस्टन्स किती दिलेला आहे 14. इथून इथपर्यंत किती आहे 15. आणि याच्या साइड व्ह्यू मध्ये डायमेन्शन दिले असेल. तर आपण नवीन एक प्लेन घेऊ 7 mm वर. प्लेन कसा घ्यायचा तो बघा. आता हा जो प्लेन आहे त्याला आपण पॅरल प्लेन घेऊ. तिथे हा प्लेनचा ऑप्शन सेम. तिथे तुम्हाला डिस्टन्स द्यायचं 7चं डिस्टन्स देईल. 14चा हाफ 7. हा जो नवीन प्लेन आलेला आहे या प्लेन वरती आपल्याला स्केच करायचं. स्केच मध्ये ड्रॉ काय करणार तर 3 लाईन, एक हॉरिझॉन्टल क्लोज करण्यासाठी, एक वर्टिकल आणि एक सर्कल. कट पोर्शन नंतर ड्रॉ करायचा. हे ऍड करून घेऊ. हा सर्कल या लाईनला टँजंट
लाईन वर्टिकल, बाहेरचा रेडियस दिला तुम्ही 15चा. त्याच्यानंतर मग हाफ डिस्टन्स इथे या पॉईंट पासून इथपर्यंत 97, इथून इथपर्यंत 97 इंटर. त्यानंतर मग इथून ह्या पॉईंट पर्यंत 16चा डिस्टन्स आहे, या लाईन पासून या पॉईंट पर्यंत 16 इंटर. आता हे डिस्टन्स याच्या आतमध्ये गेलं पाहिजे, तर ते तुम्ही रॅन्डम किती देऊ शकता, तर त्याच्या आतमध्ये मर्ज झालं तुम्ही गेट राऊंड फिगर करून द्या. दुसरा पोर्शन चेंज करून द्यायचा. तो 16 आहे हा. आता याला पॅड करणार. कितीने पॅड करायचं आहे, किती दिलंय 15 पॅड करायचं. 3 एंटर झालं. तेच तुम्ही मिरर करू शकता. मधनं सिलेक्ट केलं, तिथे मिररचा ऑप्शन आहे, प्लेन मध्ये हा प्लेन घेतला. आता इथे होल समजा क्रिएट करायचा. होलचं डायमीटर किती आहे, 11चा. तिथे होल कमांड आहे, होल सिलेक्ट करायची. हा फेस सिलेक्ट केला, पहिले इथे पोझिशन स्केच मिळेल. हा जो पॉईंट आहे, हा पॉईंट आधी बाजूला घ्यायचा. या हे जे दोन ऍक्सिस आलेले आहेत त्याच्या अलॉंग डायमेन्शन द्यायचे तुम्ही. कन्स्ट्रेंट सिलेक्ट केलं, हा पॉईंट आणि हा सर्कल राईट क्लिक करून कॉन्सन्ट्रेट, एक्झिट केलं. ब्लाइंड मध्ये अप टू लास्ट, डायमीटर मध्ये 11चा डायमीटर. तर हेच आपण काय करू, तिन्ही सिलेक्ट केलं मी फ्रीमधनं. तिथे ऑप्शन आहे सर्क्युलर पॅटर्नचा. आता इथे त्यांनी काय म्हटलंय, मिरर ट्रान्सफर नाही होत. कंप्लीट करून नंबर ऑफ इन्स्टन्सेस. मिरर ट्रान्सफर झालाय का, नाही. तर हा जो मिरर आहे ह्याला काय करू आपण, एक्सप्लोड करू. राईट क्लिक करून इथे सगळं सिलेक्टेड आहे. इथे राईट क्लिक करून ते हा एक्सप्लोडचा ऑप्शन. मग ते तिन्ही सिलेक्टेड होतं त्यामुळे ऑप्शन नाही आला. ते एक्सप्लोड वरती म्हणजे तो काय झाला, परत पॅड झाला. आता कंट्रोल लावून सिलेक्ट करायचं सर्क्युलर पॅटर्न. रेफरन्स मध्ये पहिलं सिलेंड्रिकल सर्फेस सिलेक्ट करून घ्यायचं. कंप्लीट करावून नंबर ऑफ इन्स्टन्सेस. चलो सिलेक्ट वगैरे तुम्ही आधीच पॅटर्न वगैरे सगळं करू शकता. तिथे ही सिलेक्ट दिली नाहीये की तिथे आपण 5 ची अजून करू. तर आता मी काय करतो, सिलेक्ट पण मला पॅटर्न करायचं. हा जो होल आहे त्या होल वरती राईट क्लिक करून डिफाइनिंग वर्क ऑब्जेक्ट केलं, तर अंडरलाईन बघा इथे खाली आलेली. मग ती इथे होती, इथे आली. ते काय झालं, डिऍक्टिव्हेट झालं. म्हणजे त्या पॉईंट पर्यंत फक्त ऍक्टिव्हेटेड राहील, त्याच्या वरचा आणि तो वाला खालचं सगळं डिऍक्टिव्हेट होऊन जाईल. आता इथे जर का मी सिलेक्ट ऍड केली, त्याच्या खाली येऊन जाईल ही एज आणि ही एज. 5 ची आपण सिलेक्ट करून टाकू. आता सर्क्युलर पॅटर्न वरती मी डिफाइनिंग वर्क ऑब्जेक्ट करतो. आणि मला आता पॅटर्न मध्ये काय करायचंय, तिथे ऑब्जेक्ट टू पॅटर्न आहे, 3च्या जागी ते अजून एक एज फिलेट पण सिलेक्ट केलं, 4 एलिमेंट आहे ते पण पॅटर्न. कळलं? आता इथे पॅड 1 आहे दिसतोय, त्याला मी राईट क्लिक करून डिफाइनिंग वर्क ऑब्जेक्ट केलं, तिथपर्यंतच ऍक्टिव्हेट झालं. त्याच्या खालचं काय झालं, डिऍक्टिव्हेट झालं.
डिॲक्टिवेट झाल्यानंतर मी जो काय फीचर ऍड करेन तो पॅड 1 च्या खाली येणार आणि पॅड 2 च्या वरती राहणार. ओके, सिलेक्ट मी काय करतो, मी इथपर्यंत होलपर्यंत ऍक्टिवेट केलं, त्याच्या खाली सिलेक्ट ऍड केली, झाली ऍड. आणि जो पॅटर्न आपण केला होता, पॅटर्न मध्ये 3 फीचर्स सिलेक्ट केले होते, पॅड 1, पॅड 2 आणि होल. त्याच्यामध्ये एज फिलेट पण मी ऍड करतो. राईट क्लिक करून डिझाईन वर पब्लिश करतो, हे पण तिथं ऍड होतं.